पिंकी आणि कार्बो। पिंकी म्हणजेच आपली वंडरगर्ल खूप छान होती। ती सगळ्यांची प्रिय होती। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ती सगळ्यांना खूप आवडत होती, कारण ती सगळ्यांची मदत करत होती। ओ शिट, सगळीकडे गाड्याच गाड्या आहेत। हा सिग्नल पण मला काही समजत नाहीये। आता मी काय करू? वंडरगर्ल, प्लीज मला वाचव। तेव्हाच एका चमकणाऱ्या ड्रेसमध्ये आपली वंडरगर्ल धावत त्या मुलाजवळ येते आणि त्या मुलाला सिग्नल क्रॉस करून देते। थँक यू वंडरगर्ल, तू खूप चांगली आहेस। तू आज मला संकटातून वाचवलंस, नाहीतर आज माझा ऍक्सिडेंट झालाच असता। मी खूप घाबरलो होतो। टेन्शन नको घेऊस, वंडरगर्ल असेल सोबत तर टेन्शन घ्यायचं नाही मुळीच। तेव्हा अचानक वंडरगर्लला आपल्या कानात आवाज ऐकू येतो, अरे वाचवा, कोणीतरी मला वाचवा, मी नदीमध्ये बुडतोय। नदीच्या चहूकडे सगळे लोक जमतात आणि लोक फोननी व्हिडिओ काढत होते। अरे अरे, कोणीतरी वाचवा त्याला, कोणीतरी वाचवा, नाहीतर तो डुबून जाणार। एक मुलगा नदीमध्ये वाहत जात होता, पण कोणीही त्याला वाचवायला समोर येत नव्हतं। प्रत्येक जण त्या बुडणाऱ्या मुलाविषयी बोलत होतं, पण कोणीही त्याला वाचवायला समोर येत नव्हतं। पण कोणीच नदीत उतरायला तयार नव्हतं। तेव्हाच मागून धावत आपली वंडरगर्ल त्याच्याकडे आली। टेन्शन नको घेऊ, तुझी वंडरगर्ल आता आलीच आहे। आणि तिने जोरात नदीमध्ये उडी मारली। नदी खूप जास्त खोल होती आणि कसंही करून वंडरगर्लने त्या मुलाला वाचवलं। थँक यू वंडरगर्ल, थँक यू सो मच। वंडरगर्ल नेहमीच आपल्या जीवाची पर्वा न करता संकटाचा सामना करत होती। एका संध्याकाळी अचानक काळे ढग जमले आणि विजा चमकायला लागल्या। तिला संकटाची जाणीव झाली। ती सगळ्यात वरच्या बिल्डिंगवर जाऊन बसली। असं वाटतंय की वेगळ्याच धरतीचा प्राणी पृथ्वीवर येतोय। त्याने माझ्या पृथ्वीवर हमला केला तर मला पृथ्वीवासियांना वाचवावं लागेल। तिने चहूकडे बघितलं, कुठलंच संकट तिला जाणवलं नाही, म्हणून ती परतून गेली। दुसऱ्या दिवशी काही चोर मुलांना घाबरवत होते। अरे मुलांनो, तिथे कुठे चालले? इकडे या। नाही अंकल, आम्हाला उशीर होतोय। अरे अरे, हे घे, चॉकलेट खा। तेव्हाच राजू चॉकलेट खायला समोर जातो। तेव्हाच राधा त्याचा हात पकडते। अरे थांब रे राजू, तुला आठवत नाही का मम्मी बोलली होती, जर का कोणी अनोळख्या व्यक्तीने चॉकलेट दिलं तर खाऊ नकोस, सरळ घरी निघून ये। अरे पण मला कॅडबरी खूप आवडते। अरे काय नाही मुलांनो, पुढे या, कॅडबरी घ्या। जसा जसा राजू चॉकलेट घ्यायला पुढे सरकतो, तसा समोरचा व्यक्ती त्याचा हात ओढू लागतो आणि दुसरा माणूस गाडी चालू करतो। तेव्हाच राधा जोरात ओरडू लागते, वाचवा 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 मला, वंडरगर्ल प्लीज आम्हाला वाचव। ते दोन माणसं राजू आणि राधाला किडनॅप करायचा प्रयत्न करत होते। त्या दोघांचा आवाज ऐकून वंडरगर्ल हवेमध्ये उडून लगेच त्यांच्याकडे पोहोचून जाते। पण हे काय, इथे तर आधीच कोणीतरी आलेलं आहे। चमकणाऱ्या कपड्यांमध्ये वंडरगर्ल सारखा दिसणारा, त्याचे डोळे निळे निळे आणि उंचीने आपल्या वंडरगर्ल एवढाच दिसणारा, त्याचा चेहरा झाकला होता। त्याने आल्यावर लगेच त्या माणसाला जोरात बुक्की मारली आणि तो माणूस जोरात खाली पडला। अरे कोण आहेस तू? का मारतोय मला? त्यानंतर तो गाडीत बसलेल्या किडनॅपरला जोर जोरात बाहेर ओढू लागतो आणि वर हवेमध्ये जोर जोरात फिरवून बाहेर फेकून देतो। आधी पडलेला माणूस त्याच्याकडे चालत येतो। तो मुलगा जवळ असलेला कचऱ्याचा डबा आपल्या शक्तीने हवेत उचलून त्या माणसावर फेकून देतो। त्याला पाहून राजू आणि राधा हसू लागतात। तो स्वतःला सावरून पुढे चालू लागतो, पण तो मुलगा आपल्या शक्तीने एक मोठी भिंत त्या माणसासमोर आणून ठेवतो। त्याला बघून राधा आणि राजू हसू लागतात। तो चमकील्या कपड्यांचा मुलगा आपले डोळे बंद करून एक शांत होऊन आपल्या हातामध्ये आगीचा गोळा तयार करतो आणि जसं तो डोळे उघडतो तशीच ती भिंत त्या माणसावर जाऊन पडते। त्या आगीच्या गोळ्याला तो त्या माणसांकडे फेकून देतो। हे बघून हे दोन्ही किडनॅपर तिथून पळून जातात आणि हे सगळं बघून वंडरगर्ल आश्चर्यचकित होते। चमकीला कपड्यांचा मुलगा राजू आणि राधाकडे जातो। वंडरगर्लला वाटतं की तो मुलगा त्या दोघांसाठी खतरनाक आहे, म्हणून ती त्याच्याकडे जाऊन त्याला मागून धक्का देते।
आणि तो मुलगा आपल्या शक्तीने वंडर गर्लला हवेत उचलून वर घेऊन जातो. आता त्या मुलामध्ये आणि वंडर गर्ल मध्ये युद्ध सुरू झालं. तेव्हाच वंडर गर्ल आपल्या शक्तीने त्या मुलाला एका जागी थांबवून ठेवते आणि विचारते, कोण आहेस तू? वंडर गर्लच्या शक्तीमुळे त्याला खूप त्रास होत होता. तो त्रासात रडून बोलतो, माझं नाव कार्बो आहे. मी ब्रह्मांडून आलो आहे. मला वंडर गर्लला भेटायचे आणि तिला ब्रह्मांडवर आणलेल्या शक्त्या द्यायच्या आहेत. वंडर गर्लने लगेच आपल्या शक्तीने त्याला मुक्त केलं. तो धडाम करून खाली पडला. वंडर गर्ल हसत होती आणि तिने म्हटलं, मीच आहे ती वंडर गर्ल. काय? खरंच तू ती वंडर गर्ल आहेस? मला तर विश्वासच होत नाही की तू मला भेटलीस. हा, मीच ती दुनियाची रक्षण करता द वंडर गर्ल. पण तू ब्रह्मांडहून इकडे का आलास आणि तुला मला का भेटायचं होतं? ब्रह्मांडहून तुला मला काही शक्त्या घ्यायला पाठवलेलं आहे. काय? मला आणखीन शक्त्या भेटणार आहेत. यामुळे मला मुलांना वाचवायला मदत होईल. तू ती भिंत कशी उभी केलीस आणि तो आगीचा गोळा? तीच तर सगळ्या शक्त्या मला तुला द्यायच्या आहेत. आणि एक लाइटनिंग स्पेल पण आहे जी मला तुला द्यायची आहे. त्यांच्यावर तू वीज टाकू शकतेस. वाव! दोघही हसू लागतात. तेव्हाच तिथे गोलू येतो आणि कार्बोला तिथे बघून घाबरून जातो आणि तो आपल्या वंडर गर्लच्या मागे लपून जातो. गोलूने घाबरत त्याला विचारलं, कोण आहे? अरे घाबरट कुठला? घाबरायची गरज नाहीये. पुढे ये बरं, हा माझा मित्र आहे. होय, माझं नाव आहे कार्बो आणि मी आलो आहे ब्रह्मांडहून. ब्रह्मांडहून? हा, मला शक्त्या देण्यासाठी हा ब्रह्मांडहून आला आहे. कुठल्या शक्त्या आहेत त्याच्याकडे? माझ्याकडे लाइटनिंग स्पेल आहे. तू कोणावरही वीज टाकू शकतो. माहित आहे, मी माझ्या एका बोटाने दरवाजा पण खोलू शकतो. जर का कोणी किडनॅप झालं आणि जर ती जागा तुला माहित असेल तर तू बिना चावीने पण त्याला खोलू शकतो. अरे वा, हे तर खूप मस्त आहे. आणि मी बिना हात लावताच कुठलीही वस्तू हवेमध्ये उडवू शकतो. हे बघ. कार्बो बाजूला पडलेल्या पानांना हवेमध्ये उडवतो आणि ते हवेमध्ये डान्स करू लागतात. तेव्हा तिघही हसू लागतात. त्या सगळ्या शक्त्या तू मला देणार आहेस? हा, म्हणून तर मी इथे आलो आहे. आणि तू मला तुझ्या शक्तीने भंडावून सोडलं होतंस. मला माफ कर. कार्बोने आपली शक्ती दाखवून पिंकी आणि गोलूला अचंबित केलं. त्याने ब्रह्मांडातून आणलेली शक्ती आपल्या पिंकीला म्हणजेच वंडर गर्लला देऊन टाकली. माझं काम संपलं. आता माझी परत जाण्याची वेळ झाली आहे. कार्बोने आपल्या घडीला 3 वेळा हलवलं आणि तो पूर्वेकडून आकाशात उडून गेला ब्रह्मांडाकडे. पिंकी आणि गोलू त्याला बघत राहिले.